कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दुर्गा, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत। लीला, प्लीज प्लीज फक्त आजींना भेटू दे। लीलाई, एवढी काय घाई आहे? आधी अटी काय आहेत त्या तर ऐकून घ्या। आणि काय अटी आहेत तुमच्या? लक्ष्मी, सांग। अट क्रमांक 1, जोपर्यंत आजी बऱ्या नाहीयेत तोपर्यंतच लीलाई या घरात येऊ शकतात। आणि एखाद्या नर्स प्रमाणे त्यांनी सकाळी 10 वाजता यायचं आणि रात्री 10 वाजता परत जायचं। हे काय बोलताय तुम्ही? मला मान्य आहे, मान्य आहे। लीला, काय चाललंय? एजे प्लीज, मला मान्य आहे। अट क्रमांक 2, आजींची काळजी घ्यायला फक्त आणि फक्त लीलाई आजींच्याच रूम मध्ये जाऊ शकतात। इतर त्यांना घरात कुठेही फिरायची परमिशन नाहीये। आणि हो, जर आजींना काही खावंसं वाटलं तरच तुम्हाला किचन मध्ये जायची परमिशन आहे। मला मान्य आहे। लीला, हे जे अट क्रमांक 3, ही बाई माझ्या नजरेसमोरही येता कामा नये। दुर्गा, मला हिचं तोंडही बघायचं नाहीये। मान्य आहे मला। आणि लीला आईंनी घरात येण्यापूर्वी लीला आईंनी दुर्गा वहिनींची पाय धरून माफी मागितली। Enough! काय चाललंय? लीला असलं काही करणार नाहीये आणि हे तिचं घर आहे। या घरात येण्यासाठी तुम्ही तिच्यावर अटी घालू शकत नाही। एजे, तुम्हीच मला वचन दिलं होतं ना? तुम्ही वचन दिलंय मला आणि आजींसाठी मागे घेते ते मी। फक्त एवढ्यासाठी आहेत माझ्या, त्याही जर मान्य नसतील तर हा माझ्यावर अन्याय होईल। हो, आणि ह्या अटी ह्या घरात शांतता राहावी म्हणूनच घातल्यात। म्हणजे आता लीलाई जर घरी येणार असतील तर ह्या ना त्या कारणाने त्या दुर्गा वहिनींसमोर येणार, मग त्याचा त्रास त्यांना होणार। आधीच एकतर आजी आजारी आहेत, त्या दुर्गा वहिनी जर आजारी पडल्या तर सगळ्यांनाच त्रास होईल ना। खरं, आणि खरं तर आम्हाला पण या घरात वाद नकोच आहेत, म्हणून बोलतोय आम्ही। तुम्ही हे अति करताय, सांगतो शेवटचं मी तुम्हाला। ऐका माझं, आत्ता आपल्यासाठी आजी महत्वाच्या आहेत। मला जर आजींना भेटता येणार असेल, त्यांची काळजी घेता येणार असेल ना, तर मी काय वाटेल ते करायला तयार आहे, खरंच। आणि ह्या म्हणतात ते बरोबरच आहे। दुर्गाच्या मेंटल हेल्थसाठी मी तिच्यापासून लांब राहिलेलंच बरं। आणि हे जे मी करते ते आपल्या घरासाठी करते, त्यामुळे मला सगळं मान्य आहे। पण मला मान्य नाही लीला। हे जे बघा, आजी महत्वाच्या आहेत ना आपल्यासाठी आत्ता। मला काही ऐकायचं नाही, तुला आईला भेटायचं ना, चल। ए जे, हे बघा प्लीज, ऐकून तरी घ्या माझं। मला काही ऐकायचं नाही लीला। हे बघा, आत्ता आपल्यासाठी आजी महत्वाच्या आहेत की नाही? लीला, हे काय बोलतं तुला कळतंय तरी दिलं का? होतं दुर्गाला, आपल्याला तिचं ऐकावंच लागेल। लीला, प्लीज प्लीज, माझी शपथ आहे तुम्हाला, लीला काय चाललंय? प्लीज माझ्यासाठी। वा, या दुर्गाने चांगलाच डाव टाकला। सरू, हिने चांगुलपणा दाखवून सगळ्या अटी मान्य केल्यात, पण हिला माहित नाही हेच तिला किती महागात पडणार आहे।
थांब लीला. लीला उठ उठ उठ. लीला, तुला दुर्गाची माफी मागायची काही एक गरज नाहीये. किशोर, दुर्गा, आता हे सगळं अति होतंय. तुला बरं वाटावं म्हणून तिने घर सोडलं. आत्ताही आजी आजारी आहे म्हणून ही इथं आली. तुला माहितीये ना आजी किती आठवण काढते तिची. आजीला गरज आहे लीलाची. आणि हे बघ, आत्ता तुम्ही सगळ्यांनी तिला वाटेल तशा अटी घातल्यात. तिने सगळ्या मान्य केल्या. पण आता हे वागणं म्हणजे तिच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेतल्यासारखं होतंय. आणि हे बघ दुर्गा, तू अशी नाहीयेस अगं. प्लीज असं अनरिझनेबल काहीतरी वागू नकोस प्लीज. वहिनी, किशोर भाऊजींना नक्की झालंय काय? बघ ना, आता फक्त हेच लीलाची बाजू घ्यायची बाकी होते. काय नाही वहिनी, आता हळूहळू सगळे लीलाच्या स्ट्रीम मध्ये चालले. किशोर, तुम्ही हे जे काही वागताय ना, दुर्गा, माझं म्हणणं ऐकून घे. काय म्हणणं समजून घेऊ मी. अगं दुर्गा, लीला, सॉरी. आज तू जे काही केलंयस त्याने आज लीलाचा मान राखला गेलाय. थँक्यू. बाबा प्लीज तुम्ही थँक्यू म्हणू नका. खरं तर मी तुमची माफी मागायला हवी. लीलाने दुर्गामुळे ऑलरेडी खूप काही सहन केलंय. तिच्यामुळे हिला घरही सोडायला लागलं. पण तिची आत्ताची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे ना, त्यामुळे मी तिला काही बोलूही शकलो नाही. पण ट्रस्ट मी बोलतो दुर्गाशी. नाही नाही किशोर सर, मला वाटतं तुम्ही आता दुर्गाशी ह्याबद्दल प्लीज काही बोलू नका. तुम्ही फक्त तिची काळजी घ्या. तिला तुमच्या आधाराची खूप गरज आहे. लीला, अगं अजून किती समजून घेणारस तू. खरंच तुझे आभार कसे मानावे ना खरंच कळत नाही. का किशोर सर, अहो असं काय बोलताय? दुर्गा आपलीच आहे. आजी वाट बघतीये. तर निर्धास्तपणे जाऊन भेट तिला. तिला खरंच खूप गरज आहे तुझी. हो. चल लीला. मी पण येते. मलाही सरोजिनी ताईंना भेटायचंय. जे लीला, हा किशोर जागीरदार कधीच स्वार्थाशिवाय कोणाचीच मदत करत नाही. हे उपकार मी उगाचच नाही केलेले तुमच्यावर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.